भिजलेले रूप सजलेले परसुनी आले रंग. नमस्कार, माळशेज कन्या पुष्पा क्रिएशनमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. आज आपण पानगळ्यावर सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन बनवणार आहोत. त्यासाठी आपण घेतलेला आहे कॅनव्हास आणि हा साडीचा कपडा घेतलेला आहे. चला तर मग आता सुरुवात करूया. तर हे बघा, सगळ्यात आधी मी आता कॅनव्हासवर गळा कटिंग करून घेणार आहे. मी आता गळ्याचं माप कपड्यावर न टाकता डायरेक्ट कॅनव्हास पेपरवर टाकणार आहे. तर सगळ्यात आधी आपण कॅनव्हासवर सरळ लाईन मारून घ्यायची या पद्धतीने. आणि आता गळ्याची उंची टाकून घेणार आहोत. गळ्याची उंची आहे 11.5 इंच. डीप नेक आहे. तर दाखवल्याप्रमाणे 11.5वर मार्किंग करून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला गळ्याची रुंदी टाकून घ्यायची आहे. तर हे बघा, वरच्या साईडने घेतलेली आहे मी 2.25 इंच, खालच्या साईडने घेतलेले आहे 2.5 इंच आणि एक बॉक्स तयार करून घेतला. तर आपल्याला गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर मी पानगळ्याचा शेप देत आहे. तर सुरुवातीला असे डॉट डॉट देऊन शेप दिला आणि नंतर मग पेन्सिलने अशी मार्किंग करून घेतली. तर दाखवल्याप्रमाणे मार्किंग करून घेतलेले आहे. आणि आता आपल्याला साईडने 1-1 इंचावर मार्किंग करायचे आहे. तर या पद्धतीने मी पॅचवर्कचे ब्लाऊज शिवताना याच पद्धतीने पहिले कॅनव्हासवर गळे कटिंग करते, डायरेक्ट कपड्यावर नाही जात. तर हे बघा, बाहेरच्या साईडने देखील मी हा शेप देऊन घेतलेला आहे पानगळ्याचा. खूप सुंदर ब्लाऊज डिझाईन तयार होते. त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा, तरच तुम्हाला समजेल. एकदम स्टेप बाय स्टेप मी सांगितलेलं आहे ही डिझाईन कशी बनवायची. चला आता आपण गळा कटिंग करून घेऊ. तर हे बघा, जसा शेप दिला आहे तसे कट टू कट गळा कटिंग करायचा आहे. गळ्याचा शेप देखील खूप सुंदर आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर या पद्धतीने मी हा गळा कटिंग करून घेतलेला आहे. आता बाहेरच्या साईडने देखील आपल्याला कट टू कट कटिंग करायचं आहे. तर त्यासाठी मी टाचणी लावून घेतले, जेणेकरून ते कॅनव्हास इकडे तिकडे हलणार नाही. तर हे बघा, या पद्धतीने मी बाहेरच्या साईडने देखील मी कट करून घेणार आहे. मैत्रिणींनो, अशाच नवीन ब्लाऊज डिझाईन बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मैत्रिणींबरोबर शेअर करायला अजिबातच विसरू नका. तर हे बघा, पाहू शकता तुम्ही कॅनव्हासवर ही आपली गळ्याची संपूर्ण कटिंग झालेली आहे. तर या पद्धतीने आपल्याला हा गळ्याचा प्रॉपर शेप मिळालेला आहे. तर बघा, किती सुंदर गळा कटिंग झालेला आहे. तर आता आपल्याला पानगळ्याच्या मधला पॅच बनवायचा आहे. तर हा असा पॅच आपण टाकणार आहोत मध्ये. तर त्यासाठी कॅनव्हासवर ही मार्किंग करून घेतलेली आहे. आणि आता आपण बघा, असं मी तुम्हाला ठेवून दाखवते. तर हा असा आपला हा गळा तयार होणार आहे. पॅचवर्कचा पूर्ण गळा तयार होणार आहे. हा छोटा पॅच आपण कट करून घेऊ आणि नंतर तोच पॅच मोठ्या कॅनव्हासवर ठेवून थोडीशी मार्किंग वाढवून घेणार आहोत. तर वरच्या साईडने आहे तशीच मार्किंग करायची. आणि बघा, हे दोन्ही साईडने शिलाईसाठी आपल्याला थोडं थोडं वाढवून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने मी हा पॅच काढून घेतलेला आहे मोठ्या कॅनव्हासवर. आणि आता आपण जशी मार्किंग केली आहे तसंच्या तसं कट करून घेणार आहोत. तर या पद्धतीने हा छोटा पॅच कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला साडीचा कपडा घ्यायचा आहे आणि त्याच्यावर हा पानगळा कॅनव्हासवर जो कटिंग केलेला आहे तो ठेवून घ्यायचा. कॅनव्हासची जी चमकती बाजू आहे ती कपड्याच्या साईडने ठेवायची आणि वरून प्रेस करून घ्यायचं, जेणेकरून ते चिपकलं जाईल. प्रेस करून घेतल्याच्या नंतर गळ्याची फिनिशिंग खूप सुंदर येते. तर या पद्धतीने व्यवस्थित प्रेस करायचं. प्रेस करायचा अजिबातच कंटाळा करायचा नाही. तर हे बघा, छान असं प्रेस करून घेतलेला आहे. आणि आता आपण तो छोटा पॅच आहे तो देखील प्रेस करून घेऊ. तर छोट्या पॅचला आपण काठाचा वापर केला आहे. ब्लाऊजचा थोडासा काठ उरला होता तो. आणि मग आपण हा पाठीचा भाग तयार करून घेतलेला आहे. साडीच्या कपड्यावर पानगळा ठेवून घेतलेला होता तो देखील रेडी करून घेतलेला आहे. या पद्धतीने शिलाया घालून आता आपल्याला मध्ये कट द्यायचा आहे, सेंटर काढून. आणि ब्लाऊजला देखील मध्ये कट देऊन घ्यायचा आहे. ब्लाऊज आपल्याला अशा पद्धतीने उलटा ठेवून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर हा तयार केलेला पानगळा ठेवून घ्यायचा. आपण मध्ये पॉईंट काढले होते ते एकामेकावर ठेवून घ्यायचे आणि त्याला टाचणी लावून घ्यायची,
जेणेकरून ते हलणार नाही. खालच्या साईडने देखील व्यवस्थित सेट करून घ्यायचा. पानगळ्याचं जे टोक आहे ना ते अगदी मधोमध आलं पाहिजे या पद्धतीने, आणि इथं देखील टाचणी लावून घ्यायची. आणि आता आपण शिलाई घालून घेऊ. शिलाई घालताना कॅनव्हासच्या अगदी कडेकडेने शिलाई घालायची. सावकाशपणे शिलाई घालायची, अजिबातच घाई करायची नाही. या पद्धतीने मी संपूर्ण गळ्याला शिलाई घालून घेत आहे. तर हे बघा, ही आपली शिलाई घालून झालेली आहे. आणि आता आपण मधला भाग कट करून घेतला. आता आपण छोटे छोटे कट देऊन घेऊ, जेणेकरून गळा पलटी केल्याच्या नंतर त्याचा शेप प्रॉपर आपल्याला दिसेल या पद्धतीने. तर हे बघा, संपूर्ण गळ्याला मी छोटे छोटे कट देऊन घेतले. आणि आता आपण गळा पलटी करून घेऊ. तर या पद्धतीने आपण हलक्या हाताने गळा व्यवस्थित पलटी करून घ्यायचा. तर हे बघा, हा गळा पलटी करून झालेला आहे. आणि आता आपण वरून दाबटीप देऊन घेणार आहोत. तर या पद्धतीने दाबटीप देऊन घ्यायची संपूर्ण गळ्याला. दाबटीप देताना एकदम फिनिशिंगमध्ये दाबटीप आली पाहिजे, याची काळजी घ्यायची. खूपच सुंदर दिसते ही पॅचवर्क ब्लाऊज डिझाईन. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली मला कमेंट करून सांगा. तर हे बघा, या पद्धतीने मी दाबटीप देत आहे. तर दाबटीप देताना अस्तरचा कपडा वरती नाही दिसला पाहिजे, याची देखील काळजी घ्यायची. तर सावकाशपणे या पद्धतीने दाबटीप देऊन घेतलेले आहे. तर हे बघा, संपूर्ण गळ्याला आपली दाबटीप देऊन झालेली आहे. तर हा असा आपला गळा दिसतो. आता साईडने आपण शिलाई घालून घेणार आहोत दुसऱ्या बाजूने देखील. खूपच सुंदर लुक देतो ही ब्लाऊज डिझाईन. यानंतर तुम्हाला कोणती ब्लाऊज डिझाईन बघायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा, आणि तसा व्हिडिओ बनवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. तर हे बघा, हा संपूर्ण गळ्याला आपण शिलाई देऊन झालेली आहे. तर आपल्याला हा मधला छोटा पॅच बनवून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने मी हा पॅच बनवून घेतलेला आहे. आणि आता आपण त्याला लेस लावणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस लावू शकता. तर मी या ब्लाऊजला या पद्धतीची गोल्डनची लेस लावलेली आहे. तर खूप सुंदर लुक देतो बरं का. हा पॅच देखील छोटा या पद्धतीने लेस लावल्यामुळे त्याचा लुक अधिकच सुंदर दिसतं. तर एक अशा 3 लाईन मी लावून घेतलेल्या आहेत. तर हा असा आपला छोटा पॅच देखील तयार झालेला आहे. तर तो आता आपण गळ्याला कसा लावणार आहोत. तर या पद्धतीने आपण ह्याचा मधला पॉईंट काढून घ्यायचा असा, आणि पानगळ्याचा देखील मधला पॉईंट काढून घेतलेला आहे. आणि हे पॉईंट एकमेकावर ठेवून या पद्धतीने ठेवून घ्यायचा. हे बघा किती सुंदर दिसतं. छोटे छोटे पॅच लावताना देखील माप टाकणं खूप गरजेचं आहे, तरच आपला गळा दोन्ही साईडने व्यवस्थित दिसेल. पॅच जर थोडासा तिरका झाला तरी आपल्या गळ्याची संपूर्ण फिनिशिंग बिघडू शकते. त्यामुळे या अशी मापं टाकून घ्यायची. मी दोन्ही साईडने सारखं माप टाकून घेतलेलं आहे 3-3 इंचावर, आणि मगच हा पॅच जोडून घेतलेला आहे. तर हे मापं टाकणं खूपच गरजेचं आहे. थोडा जरी पॅच तिरका झाला तरी आपला गळा पाठीमागून अजिबातच व्यवस्थित दिसत नाही. त्यासाठी हे मापं टाकणं खूप गरजेचं आहे. तर या पद्धतीने आपण याला शिलाई घालून घेऊ. तर बघा, गळ्याची फिनिशिंग खूपच सुंदर आलेली आहे. तर असं या पद्धतीने आपण हा छोटा पॅच जोडून घेतलेला आहे. आणि आता आपण या गळ्याला लेस लावून घेणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही लेस लावू शकता. तर मी जे आपण छोट्या पॅचला लेस लावलेली आहे तीच लेस लावत आहे. तर लेस लावताना मी धागा बदलून घेतलेला आहे, कारण पिंक कलरचा धागा या लेसवरून उठून दिसेल आणि ते अजिबातच चांगलं वाटणार नाही. त्यासाठी मी मॅचिंग धागा लावलेला आहे. धागा बदलायचा देखील कंटाळा करायचा नाही. फिनिशिंगसाठी ह्या छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात.
त्यामुळे अजिबातच कंटाळा करायचा नाही धागा वगैरे बदलायचा. आणि आपल्या ब्लाऊजची जी जर फिनिशिंग व्यवस्थित आली तर आपले कस्टमर देखील वाढतात. तर या अशी मी दोन्ही साईडने ही लेस लावून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर लुक देते ही ब्लाऊज डिझाईन. तर या पद्धतीने कोणे व्यवस्थित काढून घ्यायचे, त्यामुळे आपल्या गळ्याची फिनिशिंग खूप सुंदर दिसते. आणि शक्यतो अशा गळ्यांना नाजूकच लेस वापरायची, म्हणजे आपण जसे वळण देऊ तसे ती वळते. आता आपण टाकणार आहोत पाठीमागचे टक्स टाकण्यासाठी मी 3.5 इंचावर मार्किंग करून घेतले आहे या पद्धतीने. आणि टक्सची उंची 3 इंचावर घेतलेली आहे. तर दाखवल्याप्रमाणे असे टक्स टाकून घ्या. टक्सची उंची गळ्यापेक्षा वरती नाही गेली पाहिजे, याची देखील काळजी घ्यायची, नाहीतर आपला गळा असा फाकू शकतो त्यासाठी. तर हे बघा दोन्ही टक्स टाकून झालेले आहेत. आणि हा आहे आपल्या गळ्याचा फायनल लुक. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.